हॅलो, माझे नाव वर्षा कुलकर्णी. माझे नाव सौभारती कुलकर्णी. कुलकर्णी ब्लॉगमध्ये आपले मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्याचा, भरभराटीचा जावो हीच गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना. चला आता आपण गजानन महाराजांचं मंदिर बघूया. ओके, बाय. आता आपण मंदिराला हे बघा, इथे आमचं संतोषी मातेचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आमच्या घराजवळच आहे. आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला आम्ही रिक्षेत बसल्यानंतर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करू. हे आमच्या सासूबाई, हे आमचा परिवार आहे, कुलकर्णी परिवार. त्रिकोणी गार्डन आहे आमच्या घराजवळचं, तुम्ही बघू शकता किती छान आहे मुलांना खेळण्यासाठी. आता आपण रिक्षाची वाट बघत आहोत. बघू आता रिक्षा भेटल्यानंतर पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू करते. चला आता आपण जाऊया दर्शनाला. निघालो आम्ही आता दर्शनासाठी. तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटतो ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आम्ही जस्ट रिक्षेमध्ये बसलोय, तुम्ही बघू शकता. चला आता आपण जाऊया गजानन महाराजांच्या मंदिरात. मंदिराजवळ गाई आहे, किती छान आहे ना, बघू शकता तुम्ही. कसं वाटतं तुम्हाला? कॅमेराने आमच्या कुलकर्णी फॅमिली. हाय, आमची ही कुलकर्णी फॅमिली. लोकेश याच्यात म्युझिक टाकू. हाय कर. हाय, बंद करशील? ह्या माझ्या सासूबाई. आता आम्ही चाललोय मंगळसूत्राला. चला मस्त आता जाऊ आपण माऊलींच्या दर्शनाला. 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. आता बघा, आमची माहिती सांगायचीच राहिली. आम्ही हे दुसरे व्हिडिओ हे बघा, आमची बोरी नदी. ही आहे बोरी नदी. बंद कर. काम केलं तर पैसा आहे. आता आम्ही चला. पटकन गेली ताई. ही काय फळी होती ना. तर आता आपण आलेले आहोत माऊलींच्या दर्शनाला. चला चला तर आता आलो आहोत. तुम्ही बघू शकता किती नॅचरल वातावरण आहे इथे आल्यानंतर. बघा, चला आता आपण वर जाऊया. चला आता जाऊया. चला आलं आहे गजानन महाराजांची बावन्नी. चला आता आपण आलो आहोत गजानन महाराजांच्या दर्शनाला. बघा बघा किती सुंदर मूर्ती आहे आमच्या माऊलींची. आपल्या कुलकर्णी ब्लॉगचे आपण गुरु माऊलींच्या दर्शन घेऊन व्हिडिओला सुरुवात करीत आहोत. नमस्कार. हे आमचं प्रॉपर आंबेडकरचं गजानन महाराजांचं मंदिर आहे. तिथं आम्ही सर्व कुलकर्णी परिवार दर्शनाला आलो आहे. आता आपण गुरु माऊलींचं दर्शन घेऊया. तुम्ही पण घ्या दर्शन. गण गण गणात बोते. आता आपण सगळे बावन्नी म्हणणार आहोत. गुरु गजानना रक्षक तुझी भक्त जना. निर्गुण तू परमात्मा सगुणास गजानन तू. सदैव तू परिविदेह तू. देहस्तु देहादिय तू. माधवत सप्तमी शेगावात प्रगटोनी. दुसऱ्या पत्रावळी निमित्त
गजानन महाराज की जय. कोटी ब्रह्मांड नायक महाराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त भक्तिपालक निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. बोला. असं गजानन महाराजांचं दर्शन आपलं घेऊन झालेलं आहे. चला आता आपण बाहेर रम्य वातावरण बघू. चला आता आपण इथं विहीर आहे. आता आपण हनुमानाचे दर्शन घेऊया. हे आपले बजरंगबली, हे श्री गणेश. वरती झाड आहे. ही आपली भार्गवी आणि हा आमचा लोकेश दादा, घरात सर्वात आमचा दादा. बघा किती छान वातावरण आहे. आणि हे पूर्ण मंदिर आहे. आणि ही आहे विहीर. विहीर दाखवली गेली. चला आता आपलं गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता बाहेर मस्तपैकी रम्य वातावरणात आलेलं आहे. आणि आता आपण छानपैकी गजानन महाराजांचं एक गीत गाणार आहोत. तुम्ही बघितलंच असेल की आल्यानंतरचं वातावरण किती छान होतं. आम्ही मध्ये दर्शन घेतलं, बावधी झाली आणि त्यानंतर थोडा अंधार आला असेल, पण काही हरकत नाही, समजून घ्या, कारण लाईट नसल्यामुळे सगळा प्रॉब्लेम आला आहे. तर आज पहिलाच व्हिडिओ आहे, तर तुम्ही आम्हाला समजून घ्या सगळ्या गोष्टी. आणि आता आम्ही छोटंसं भजन गात आहोत, तर ते भजन तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर चला आपण आता भजनाला सुरुवात. आज थोडंसं घ्या आवाज. आणि केली हो तरुणपणा कशी मनमानी, केली हो तरुणपणा आता पंढरपूर होईल का म्हातारपणा, आता पंढरपूर होईल का म्हातारपणा. शेगावला जायचं सुचेना, शेगावला जायचं सुचेना, गजानन डोळ्यांना दिसेना, हो गजानन डोळ्यांना दिसेना. अहो गजानन आहे हो माझ्या मना, अहो गजानन आहे हो माझ्या मना. आता पंढरपूर होईल का म्हातारपणा, आता पंढरपूर होईल का म्हातारपणा. कशी मनमानी केली हो तरुणपणा, अशी मनमानी केली हो तरुणपणा. आता पंढरपूर होईल का म्हातारपणा, आता पंढरपूर होईल का म्हातारपणा. वनीला जायचं सुचेना, वनीला जायचं सुचेना, सप्तशृंगी डोळ्यांना दिसेना, हो सप्तशृंगी डोळ्यांनी दिसेना. अहो सप्तशृंगी आहे हो माझ्या मना, अहो सप्तशृंगी आहे हो माझ्या मना. आता पंढरपूर होईल का म्हातारपणा, आता पंढरपूर होईल का म्हातारपणा. अशी मनमानी केली हो तरुणपणा, अशी मनमानी केली हो तरुणपणा. आता पंढरपूर होईल का म्हातारपणा, आता पंढरपूर होईल का म्हातारपणा. बोला गजानन महाराज की जय, सप्तशृंगी माता की जय. चला तुम्हाला आमचं गाणं कसं वाटलं हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि आवडलं असेल तर तुम्ही आम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता चला इथलं नॅचरल वातावरण आपण बघितलंच असेल.
त्याच्यानंतर इथे छान असं देवीचं मंदिर पण आहे, तुम्ही बघू शकता. सप्तशृंगी मातेचं मंदिर सुद्धा आहे. चला आपण आता सप्तशृंगी देवीचं दर्शन करूया. आणि असं छानपैकी देवीचं मंदिर आहे, तिथं आपण दर्शनाला आलेलो आहे. आपलं दर्शन झालेलं आहे. चला नमस्कार माता जय. चला आता दर्शन वगैरे झालेलं आहे. तुम्ही तर बघितलं आमचं दर्शन कसं झालं, काय झालं. वेट करतोय रिक्षेचा. आता रिक्षा येईलच 2 मिनिटात. खूप छान सुंदर असं दर्शन वगैरे झालं आमचं आता. आणि हायवे आमचा. आणि त्यात आपलं ब्लॉग झाल्यानंतर लक्षात आलं की आम्ही प्रॉपर कुठले, तर तुम्हाला आम्ही सांगितलंच नाही. तर आम्ही आता तुम्हाला आमची पूर्ण माहिती सांगतो. आम्ही चोपडा तालुक्यातलं पारगाव आहे, तिथले आम्ही राहणारे आहे. पण आम्ही प्रॉपर पूर्वीपासून अंमळनेर या शहरात राहत आहोत. फॅमिली आहे, मला पारगावकर म्हणून ओळखलं जातं. आणि आमची छोटी आणि सुंदर अशी फॅमिली आहे. या माझ्या सासूबाई आहेत. या माझ्या 2 सुना आहेत. असा परिवार आहे आमचा छोटासा. मी थोरली सुनबाई, ही धाकटी सुनबाई आहे. एक माझा मुलगा आहे लोकेश कुलकर्णी, ही माझी पुतणी आहे भार्गवी कुलकर्णी. आणि माझा पुतणी आहे नील. हाय नील. मला 2 मुलं आहेत, अजय आणि विजय. आज पहिला ब्लॉग असल्यामुळे थोडंसं कॅमेरासमोर बोलताना भीती प्रत्येकाला वाटतच असते. तर तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टींना समजून घ्या आणि आम्ही छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला बाय मैत्रिणींनो. बाय. आता तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. ओके बाय. नवीन असं तर सर्वांना बाय. अशी आम्हाला प्रेम द्या, सपोर्ट करा आम्हाला. बाय सर्वांना. तर आता ब्लॉगची एंडिंग करते मी.